भारत आणि क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासात दुसऱ्यांदा भारत व UAE एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत, ते एशिया कप 2025च्या निमित्ताने. परंतु यावर्षी होणाऱ्या एशिया कप स्पर्धेसाठी हवी तितकी एक्साइटमेंट भारतीय प्लेयर्स व भारतीय फॅन्स यामध्ये तुलनेने कमी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि याचे एक ना अनेक कारणे आपणास देता येतील. उदाहरणार्थ, भारताने पाकिस्तानसोबत मॅच खेळणं योग्य की अयोग्य, रोहित आणि विराट नंतर पहिली T20 टुर्नामेंट, असे एक ना अनेक कारणे असू शकतात. पण या सर्वांमध्ये एक महत्त्वाची आणि नोंद घेण्यासारखी बाब अशी की ही एशिया कप UAEमध्ये होणार असून UAEने भारतीय क्रिकेट व एशियन क्रिकेटची प्रगती व्हावी यासाठी नेहमीच पॉझिटिव्ह प्रयत्न केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल ते कसे, तर थोडक्यात आपणास एशिया कपच्या हिस्ट्रीबद्दल सांगतो. आपण कधी विचार केला आहे का की एशिया कपच का होतो क्रिकेटमध्ये? ऑस्ट्रेलिया कप, न्यूझीलंड कप, इंग्लंड कप हे सर्व का होत नाही? तर यामागे गोष्ट आहे ॲरोगन्स मोडण्याची. ॲरोगन्स होता तो क्रिकेटला जन्म देणाऱ्या इंग्लंडचा. तर झालं असं की 1983ला भारत हा पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचला. याआधीच्या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये फक्त एक मॅच जिंकलेला भारतीय संघ इंग्लंडला सेमीफायनलमध्ये हरवून फायनलमध्ये पोहोचला होता. कोणालाच अपेक्षा नव्हती अशी कामगिरी भारतीय संघाने घडवून आणली होती. फायनलच्या एक दिवस आधी BCCIचे प्रेसिडेंट NKP साळवे म्हणजेच नटवर कृष्णराव पांडुरंग साळवे यांना त्यांच्या एका मिनिस्टर मित्राचा फोन आला व 2 तिकीट अरेंज करण्याची विनंती केली. मित्राचा फोन आला असल्याने साळवे यांनी इंग्लंडच्या ऑर्गनायझिंग टीमला कॉल केला व 2 तिकीट अरेंज करण्याची विनंती केली. पण इंग्लंडच्या ऑर्गनायझिंग टीमने विनंती धुडकाळून लावली व सांगितले की 2 तिकीट अरेंज होणार नाही. परंतु साळवेंनी त्याचं वाईट मानून घेतलं नाही, तर त्यांनी त्यांच्या मिनिस्टर मित्राला नाही सांगितले की 2 तिकीट अरेंज होणार नाही. परंतु सामन्याच्या प्रत्यक्ष दिवशी ज्या स्टँडची 2 तिकीट हवी होती तो संपूर्ण स्टँड रिकामा साळवेंनी बघितला आणि त्यांच्या डोक्यात तिडीक गेली. त्यांनी त्वरित लगेच ऑर्गनायझेशन टीमला कॉन्टॅक्ट केला आणि विचारले की मला केवळ 2 तिकीट हवे होते, तुम्ही ते दिले नाहीत, हा पूर्ण स्टँड इथे रिकामा आहे. त्यावर त्यांनी